हाय फ्रेंड्स, दीपाली सचिन ब्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा आज संडे आणि संध्याकाळचे आता 9:30 होत आले. ते खूप लेट झालं आहे आता आणि खूप लेट ब्लॉग बनवायला घेतला आहे मी. कारण आज बघा मुंबईमध्ये ना कंटिन्यू 3 ते 4 दिवस होत आले कंटिन्यू पाऊस आहे आणि खूप नुकसान पण झाले ते लोकांचं पावसाने. खूप जास्त पाऊस आहे, जराही थांबत नाही. आज तर संडे तरी आम्ही विचार करत होतो कुठेतरी बाहेर वगैरे जायचं, पण शक्यच नाही झालं. सचिन तर रिक्षा पण नाहीत गेले आज कसलेच, कारण खूप जास्त पाऊस आहे. कुठे जायलाच आम्हाला जमलं नाही. मग सकाळी मी जेवण वगैरे बनवलेलं, पण आता म्हणलं चला थोडं बाहेर पण जाऊन येऊयात. आम्हाला सचिनची रिक्षा पण बघून यायची होती, आम्ही पार्किंगला लावलेली आमच्या चौकामध्ये. तर म्हणलं चला ते पण बघूयात. तर सचिन बोलले चला आज आपण बाहेरून पार्सल मागूयात, कारण आज बाहेर जायचं होतं आम्हाला, फिरायला पण जाता आलं नाही आणि पावसामुळे आम्हाला हॉटेलला वगैरे जायला जमतच नाही असं जाऊन काही खायचं वगैरे. तर म्हणलं तर सचिन म्हणले चला आपण घरी जास्त मस्त पार्सल आणूयात आणि घरी छान मस्त बेत बनवूयात आज आपण. तर चला आम्ही आधी पहिल्या चौकात जातो, सचिनची आपण रिक्षा बघूयात त्यांची व्यवस्थित ती बघायची. त्याच्यानंतर मग काय पार्सल घेणार ते तर काही मलाही माहीत नाही अजून, पण सचिन म्हणले चला आपण काहीतरी घेऊन येऊयात म्हणजे छान असं पार्सल. तर मग चला बघूयात आपण आज हे आम्हाला काय काय खायला सांगतायत. चला जाऊयात आपण आता. तर बघा आम्ही आता इकडे चौकात आलोय गोल्डन पॅलेसला आणि इकडे बघा सचिनची या साईडला आम्ही रिक्षा लावलेली आहे. कुठे येऊ बघा, त्यांनी तर रिक्षा लांबूनच ओळखले, मला काय गर्दी तेवढी ओळखता नाही आली. हां हे बघा आमची ते म्हटलं हे बघा ही आमची 9660 आमची रिक्षा आहे आणि व्यवस्थित लागलेली इथे. बाकीच्या पण बघा अशा सगळ्या रिक्षा इथं लाईनीने लागलेल्या इथं. चला आता रिक्षा बघितली आता आम्ही चाललो पार्सल घ्यायला. आता तर आपण जाऊयात तिकडं पार्सल घ्यायला. तसं कुठे नेतात काय बघूयात आपण आता. किती पाणी होतं इथं. बघा ह्या रस्त्यावर ना 2 दिवसापूर्वी आम्ही जेव्हा पिऊला घेऊन येत होतो ना स्कूलवरून दुपारचं, खूप जास्त पाऊस होता. म्हणजे पाणी एवढं होतं ना इथं, दिसत पण नव्हतं इथं, रस्ताच दिसत नव्हता पूर्ण. एवढं तर सगळं पाणी साचलेलं ह्या रस्त्यावरती. एकदम ते गावाकडचे पूल ब्रिज वगैरे कसं ते पाणी निघतं, सेम तशी कंडिशन झाली इथं. पूर्ण सगळं पॅक झालं इथं. आता जरा सकाळी झालं असेल आज खूप पाऊस होता म्हणलं, आता जरा कमी झाला आहे पाऊस, त्याच्यामुळे जरा रस्ता आता प्लेन झाला या साईडचा. बघा आम्ही आता आलो आहेत. सचिन बोलले आपण घेऊयात आज बिर्याणी घेऊयात बोलले. मी पण बोलले ठीक आहे चालते घ्या म्हणजे बिर्याणी घेऊयात आपण. ते बघा ते गेले तिकडे 3 सांगायला गेलेत. आमच्या सगळ्यांना आम्ही 3 जण आहेत, आम्हाला 3 प्लेट पाहिजेत, 3 पार्सल घेणार आहे आम्ही. इकडे बघा साईडलाच डेअरी आहे, आता मी दूध पण घेऊन जायचं आहे आम्हाला डेअरीतून. आम्ही बघा ब्लॉग बनवत होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पाहिलं, मग ते बोलले तुम्ही काय ब्लॉग बनवता का, आम्हाला पण तुमचं चॅनल सांगा, आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघत जाईल. मग जायका केटरर्स म्हणून मध्ये आलेत बघा आम्ही. तर व्हेज नॉन व्हेज आहे आणि जास्त स्पेशली बिर्याणीसाठी खूप जास्त फेमस आहे बघा. हे त्या इथले मेन मालक आहे, तिथले ओनर आहे तिथले. तर बघा तुम्ही ह्यांच्या शॉपमध्ये तुम्ही इथं सानपाडा सेक्टर 5मध्ये जर राहत असाल आणि तुम्हाला जर बिर्याणीची टेस्ट करायची असेल ना, तर नक्की ह्यांच्या शॉपला तुम्ही व्हिजिट देत जावा, कारण खूप छान मस्त चव आहे ह्यांची. आणि बघा व्यवस्थित असे डायरेक्ट टेबलवर जरी इथे जरी खायचं असेल इथं, तर इथे पण आहे, पार्सल पण आहे त्यांच्याकडे बघा. आतमध्ये पण बघा लोक बसलेत चांगले आणि भरपूर छान असं बनवतात आणि पूर्ण ह्यांचं सगळं जे असतं सगळं ताजं बनवतात. गरमागरम वगैरे मस्त ताजं वगैरे असतं. आणि इकडे बघा इकडे चालूच आहे त्यांचं आणि खूप म्हणजे लवकर इतकं लवकरच बनवतात, कारण खूप जास्त गर्दी असते ना इथे ना. 5-6 वाजल्यापासूनच लोकांची रात्रीच्या 12-1 पर्यंत छान गर्दी असते, त्यामुळे इथं आवर्जून नक्की भेट द्या. आम्ही पण नेहमी इथूनच बिर्याणी वगैरे घेऊन जातो बघा. जायका कॅटरर्स आहे इकडे, नारायण डेअरी आहे आणि नारायण डेअरीच्या बाजूलाच त्यांचं कॅटरर्स आहे, तर इथं तुम्ही नक्की व्हिजिट करा. आम्ही आत्ता बघा बेकरीमध्ये आलो आहेत, कारण आत्यांसाठी बटर घ्यायचे आहेत. त्यांचे बटर संपले होते. पिऊ ते पण खातात त्यांच्यासोबत, कामावर त्यांनी त्या खातात रोज, त्यांची त्यांना सवय आहे, त्याच्यामुळे मग त्यांची बटर संपली होती. म्हणलं त्यामुळे
खाली जाते तर घेऊन या. मग म्हणलं ठीक आहे चला घेऊन येतो म्हणले, कारण पावसामुळे आज काय आम्ही खाली आलोच नाही कोणी, म्हणून मग आताच आम्हाला जे काय घ्यायचे ते घेऊन चाललो आहे सगळं. बघा ते देत आहेत आता सगळं. आमचं दूध राहिलेलं आम्ही विसरलो दूध घ्यायचं. आम्ही मग बटर वगैरे मोठा राजा बाबा. तर आम्ही बटर वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग कोथिंबीर पण घ्यायची होती. कोथिंबीर अद्रक लसूण सगळंच घ्यायचं होतं आम्हाला. मग ते सगळं घेतलं, मिरच्या वगैरे सगळं. आणि त्याच्यानंतर बघा आम्ही आता परत दूध घ्यायसाठी आलो आहे. तर चला आपण आधी दूध घेऊयात. सचिन बघा पुढे चालले, त्यांना जास्त पावसात भिजायची मज्जा येते, त्यांना सारखं पावसात भिजायला आवडतंय. मी बोलले छत्रीत राहावं, पण काय पुढं पुढं जातात सारखेच. ते बघा परत खूप जोरात पाऊस यायला चालू झालाय, पण नशिबा आम्ही घराच्या जवळ आलोय. बिल्डिंगच्या पाठीमागच्या रस्त्याला तोपर्यंत जोरात पाऊस यायला लागला. आता ते बघा आतमध्ये आल्यामुळे एवढा दिसत नाही, पण खूप जोरात यायला लागलाय पाऊस परत. बघा सचिन तर पटपट वरती चालले. मला इथं छत्री अजून बंद करायची राहिली आहे माझी. मुंबईचा पाऊस म्हणून खूप डेंजर आहे बाबा, म्हणजे खूपच डेंजर आहे. हे तर बघा गेले पण वरती जागा चाललेत, मला ठेवलं खालीच. चला आता मी पण पटपट जाते, कारण खूप जास्त थंडी वाजायला लागली. किती 15-20 मिनटंच आम्ही थोडंसं खाली फिरलो, पण त्याच्यात पण थंडी वाजते आम्हाला. सकाळपासून तर कसलंच बाहेर निघालं नव्हतं आम्ही. बघा आता आलेत, निघाले घरामध्ये. मला ती छत्री लावायची, मला अजून इथे बघा ते तर गेले आतमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आम्ही फायनली आता जेवण करायला बसलो आहेत. बघा मस्त सचिनला पण तिकडे वाढले मस्त मी बिर्याणी. आणि इकडे बघा हे आमचे पार्सल आहेत सगळे. तुम्हाला कशी वाटली काय आमची बिर्याणीचं मस्त आमची छोटीशी पार्टी, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चला आम्ही आता जेवायला स्टार्ट करतो. बघा आमचं शंभू बघा कसा खातोय, तिखट लागते तरी चालू आहे बघा त्याचं. त्याला बघा खूप जास्त, त्याला बघा बिर्याणी खूप जास्त आवडते. शंभू खा, उरक उरक. कसा घेऊन खातोय, त्याला ना एवढी आवडते ना बिर्याणी. आणि तो पण आगाव आहे, मी घरात बनवली ना ती खात नाही तो, त्याला बाहेरची अशी हॉटेलची आवडते. आणि बघा आमची पिऊ पण तशीच आहे बघा, सेम कशी हाय बाय करते. तिला पण बघा बाहेरचीच बिर्याणी आवडते, घरातली बनवलेली नाही जास्त आवडत तिला पण. आम्ही सगळेजण बसलो जेवायला मस्तपैकी. आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की सांगा आमचे ब्लॉग्स कसे आवडतात, नक्की सांगा. तुम्ही पण या मस्त बिर्याणी खायला. बघा लाईनीने बसलेत हे सगळे 4 जण. शंभूचं तर काय कोणाशी टेन्शन नाही, त्याचा काय कोणाशी विचार नाही, काय नाही. त्याने आपलं ते पप्पासोबत बसलाय आणि खायला पण चालू केलंय. तो जेवायला बसले ते पप्पासोबत नाही तर माझ्यासोबतच बसतो जेवायला. बघा कसं चालू आहे त्याचं. तिखट लागते का? हा लागते तिखट लागते. चला आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला छान मस्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर चला आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.